नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका. नमस्कार, मी केतकी जोशी. आणि या वृत्तमालिकेत आज आपण केतकी बघणार आहोत की कशा रीतीनं काही ठेवीदार हवालदिल झालेत आणि त्याची नेमकी कारणं काय आहेत, कोणते निर्बंध घालण्यात आलेत आणि त्यामुळे आपण म्हणजे कशामुळे बातमी आपण करतोय ती बातमी पहिले समजावून घेऊयात. द कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आलाय काल, कारण मोठ्या रकमेची थकीत कर्ज आणि अनागोंदी कारभारामुळे अडचणीत आलेल्या बँकेचा परवाना आरबीआयनं काल म्हणजेच मंगळवारी रद्द केला. या आदेशानंतर बँकेवर सहकार उपनिबंधकांची नियुक्ती आता करण्यात आली आहे. द कराड जनता सहकारी बँकेच्या सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे आणि मुंबई इथे एकूण 29 शाखा आहेत आणि जवळपास 32,000च्या पेक्षा सुद्धा जास्त सभासद आहेत. संचालकांचा मनमानी कारभार आणि हितसंबंध यामुळेच सहकारी बँका डबघाईला आल्यात. राज्यात आतापर्यंत 100 सहकारी बँका बंद पडल्यात. लाखो खातेदारांचे कोट्यवधी रुपये या बँकांमध्ये अडकले आहेत. संचालकांच्या दबावातून दिली जाणारी मोठ्या रकमांची कर्ज हे बँका डबघाईला जाण्याचं मुख्य कारण आहे. वर्षानुवर्ष तेच संचालक निवडून येतात आणि दिलेल्या कर्जाची वसुली काही होताना दिसत नाहीये आणि यामुळे सहकारी बँकांना त्याचा फटका पडतोय. बँका बंद पडतात. मात्र सर्वसामान्य खातेदारांना केंद्रबिंदू मानून हा कारभार अजूनही केला जात नाही. परिणामी सहकारी बँका डबघाईला जातात. याआधी पेण कोऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड, कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड, पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक, रुपी कोऑपरेटिव्ह बँक, शिवाजीराव भोसले सहकारी बँक, सीकेबी कोऑपरेटिव्ह बँक, म्हापसा सहकारी बँक, मराठा सहकारी बँक, कपोल कोऑपरेटिव्ह बँक यासारख्या अनेक बँका अशाच डबघाईला आलेल्या आहेत. आणि या बँका डबघाईला येतात, त्यावर प्रशासक नेमले जातात आणि ठेवीदारांच्या ठेवी मात्र परत मिळत नाहीत. आणि या संदर्भात पुण्यामध्ये काय घडते तेही जाणून घेऊयात केतकी, कारण पुण्यामधल्या अशाच समस्या आपण नागरिकांच्या काय आहेत हे जाणून घेतोय. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेनं शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचं 2018-19 वर्षाचं ऑडिट करण्याचे आदेश दिले होते आणि त्यानुसार या बँकेचं ऑडिट केलं, ज्यामध्ये 71,78 लाख कमी असल्याचं आढळलं आणि ज्यामुळे शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आमदार भोसले यांच्यासह शैलेश भोसले, तानाजी पडवळ, विष्णू जगताप, हनुमान सोरते यांच्यासह 11 पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. मुख्य आरोपी आमदार अनिल भोसलेंना अटक झाली आहे. एवढंच नाही, त्यांच्या आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. अनिल भोसले यांच्यासह 11 जणांनी बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी दाखवल्या होत्या. बँकेच्या एकूण 14 शाखा होत्या आणि 16,000 खातेदार आहेत. आतापर्यंत 12 कोटी रुपयांची बँकेकडून वसुली करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे रेणुका, न्यूज 18 लोकमतनंच हा सगळा घोटाळा उघडकीला आणला होता आणि आता ही बँक प्रशासकाच्या ताब्यात आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी पुण्याहून चंद्रकांत फुंदे. चंद्रकांत, आपण बघतोय की मोठी बँक आहे ही, जशी शिवाजीराव भोसले बँक होती तशीच रुपी बँक सुद्धा एक मोठी बँक पुण्यातली होती आणि या बँकेच्या ठेवीदारांचे पैसे तर तब्बल 15 वर्षांपासून इथे अडकलेले आहेत. काय नेमकं तिथल्या खातेदारांचं म्हणणे, रुपी बँकेचं प्रकरण नेमकं काय होतं? इतकी रुपी बँकेचं प्रकरण तब्बल 2002 पासून ते सुरू झालं. नंतर पुन्हा बँक थोडी जागेवर आली. 2013 पासून पुन्हा बँक अवसानात गेली. NPA वाढला 1295 कोटीचं. यानंतर बँक पुन्हा तोट्यात गेली, दिवाळखोरीत गेली. ह्या सगळा लढा लावून धरलाय जे मीर थत्ते आहेत. गेली 15 वर्षाचा लढा लढलाय. 7.5 लाख ठेवीदार होते, त्यातले उरून आता फक्त 5.5 लाख राहिलेत. शाखा 39 होत्या रुपी बँकेच्या, आता फक्त मुख्य शाखा राहिली. बाकी सगळ्या शाखा बंद पडल्यात. फक्त पुण्यात बँक नव्हती रुपी, तर ठाणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, इकडे डोंबिवली, मुंबई अशा सगळ्या ठिकाणच्या रुपये बँकेत शाखा होत्या. मध्यम वर्गातली खूप लोकप्रिय बँक होती. पण त्या बँकेत 105 वर्ष जुनी बँक होती, विचार करून घे. आज त्या बँके अवसानात निघली. विलीन करण्याचं फक्त आश्वासन मिळते ठेवीदारांना, पैसे तसेच अडकून पडलेत. हा लढा जे लढतायत मीर थत्ते आपल्यासोबत आहेत. सर, मला सांगा, गेली 15 वर्ष तुम्ही रुपी बँकेचा लढा लढताय. 15 वर्षाने लढत आहेत. 2013 पासून लढाईला सुरुवात केली, उपोषणाने सुरुवात केली. त्याच्यानंतर अनेक गोष्टी घडल्या, अनेक वेळा आंदोलनं करायला लागली. दुर्दैवाने कोणालाही वेळ नव्हता रुपी बँकेच्या खातेदारांकडे लक्ष देण्याकरता. 2-3 वर्षापूर्वी जरा सगळ्यांना जाग आली. देवेंद्र फडणवीस आणि मेधा कुलकर्णी पुण्यातल्या आमदार होत्या. त्यांच्या प्रयत्नाने आम्ही फडणवीसांच्यापर्यंत गेलो आणि बऱ्याच गोष्टी पुढे घडल्या. पण तरीसुद्धा रिझर्व्ह बँक इतकी नाठाळासारखी वागते आहे. जानेवारीमध्ये विलिनीकरणाचा प्रस्ताव, संयुक्त प्रस्ताव रुपी बँक आणि राज्य सहकारी बँक या दोघांनी मिळून RBIला दिला होता. मधल्या 9 महिन्याच्या करोनाच्या काळात रिझर्व्ह बँकेने त्या प्रस्तावाकडे डुंकून बघितलं नाही. ऑगस्टमध्ये आम्ही जानेवारीत दिलेल्या प्रस्तावाला ऑगस्टमध्ये RBIचं पत्र आलं, पुन्हा फेर प्रस्ताव दाखल करा. कारण मध्यंतरीच्या काळात मार्च एप्रिलमध्ये
इन्शुरन्सची रक्कम जी 1 लाखाची होती खात्याने ती 5 लाखाची झाली. त्यामुळे RBIने पुन्हा फेरप्रस्ताव दाखल करायला सांगितलं. आत्ता 24 नोव्हेंबरला रुपी बँक आणि राज्य सहकारी बँक यांनी संयुक्त प्रस्ताव RBIला परत दिलेला आहे. आता प्रतीक्षेत आहोत RBI काय करते. दुर्दैवाने 7 लाख खातेदार होते, त्यातले 5.5 लाख शिल्लक राहिलेत. 300-350 कोटी रुपये ही वसुली खूप चांगल्या पद्धतीने वसुली केलेली आहे. जे काही प्रशासक मंडळ होते ते 350 कोटीची वसुली केली आहे. त्यातले 350 कोटी ठेवीदारांना वाटले गेले आहेत आणि 850 कर्मचारी होते, त्यातले आता फक्त 250 कर्मचारी राहिलेत. बाकी सगळ्यांना VRS देऊन घरी पाठवलेले. त्या चालू राहिल्या असते, कर्मचाऱ्यांना पैसे दिले नसते VRS घेऊन, तर कर्मचाऱ्यांचे पगार आजतागायत चालू राहिले असते आणि ते होणार. ठेवीदारांच्या किती ठेवी शिल्लक आहे? आता ठेवीदारांच्या जवळपास 1250 कोटी शिल्लक आहेत ठेवीदारांचे. पण अजूनही 1250 कोटी शिल्लक आहेत. आपल्यासोबत आणखीन काही ठेवीदार आहेत. मला सांगा, तुमचे किती थकलेले आहेत? माझे 5 लाख थकलेले आहे आणि पुढच्या याला काही कार्यक्रम आज 12 वर्ष झाले मी पेन्शन घेतलेली आहे. उदरनिर्वाह कसा करतो आहे आमचं आम्हाला माहिती आहे काय. आणि लग्न कार्य होऊ शकत नाही मुलामुलींची काय. बाकीचं जे आर्थिक व्यवहार आहे सगळे ठप्प झालेले आहे. तुमचे किती थकलेले आहेत काका? मावशी, तुमचे किती थकलेले आहेत? पुढे माझे पण 6 लाख थकलेले आहेत आणि माझा मुलगा आजारी असताना मी त्यांना एवढं मोठं हॉस्पिटलचं हे दिलं तरी मला ते दिलं नाहीये. त्यांनी पैसे मिळत नाहीये. वाटलंच मी माझे तुम्हाला दाखवते पैशाचं हे पण आणलेलं आहे. तुम्ही काय करता? मी घरी मी रिटायरमेंट आहे. मी घरीच असते. मी पेन्शनवर जगते कशी तरी. जर पेन्शन नसते तर माझं जगणं म्हणजे मुश्किलच झालं असतं ना. आणि हे फक्त प्राथमिक उदाहरण आहे. असे आपण बाकीचे ठेवू जाणू. सर्व्हिसचा पैसा आहे माझा मिळालेला, तो मी मुलाच्या ह्याच्यासाठी माझ्या ह्याच्यासाठी मी तिथं अडकवलेला होता. किती वर्षापासून अडकले तुमचे? माझे 2012 पासून आहे. तुमचे 12 वर्षापासून. तुमचे कधीपासून अडकलेत? माझे 3 लाख अडकले. माझे पण बऱ्याच वर्षापासून अकाउंट आहे, पण अजून सुद्धा मला पैसे अजिबात मिळालेले नाही त्याची. तुमचे किती अडकले? मुळात आमचे भरपूर आहेत. सांगायची एक विनंती आहे की ज्यांनी बँक डुबवली ह्यात नगरसेवक आहेत, रशीद दारीवाला यांना 5 कोटी माफ केले आणि 5 कोटी माफ करून प्रेसिडेंट हॉटेलचे 77 कोटी थकीत होते, 13 कोटीला सेटलमेंट केली. त्याच्यानंतर रियाजा बिल्डर दगडाची खाण 225 कोटीची दगडाची खाण ह्याच्यामध्ये 23 कोटीला सेटलमेंट केली. आणि हे जे प्रशासक जे पंडित आहेत त्या माझी एक स्वतः विनंती आहे दत्ता गुल्या नात्याने की यांनी EDची चौकशी करावा, म्हणजे पाणीचं पाणी, चहाचा चहा होऊन जाईल आणि यांच्यावर निश्चित गुन्हे दाखल होतील. आणि ज्या संचालकांनी चुकीचे लोन वाटले ते आज नगरसेवक झालेले आहेत, तर माननीय कारवाई नाही झाली असं कारवाई झालेली नाही. आणि दुसरं असं त्याच्यामध्ये आहे की कोंढवा ब्रँचमध्ये मी स्वतः तक्रार केल्यानंतर खोटं हॉस्पिटलच्या नावावर 35 लाखाचं लोन मंजूर झालं. 35 लाखाचं खोटं हॉस्पिटल. मग हे लोन कोण संचालक पास करतं आहे? त्यानंतर चंदननगर ह्या ब्रँचमधनं खोटं सोनं ठेवून लोन पास केलं गेलं होतं. तर माझी विनंती आहे की ज्या संचालकांनी असं खोटं लोन पास केलं आहे ह्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल होणं आवश्यक आहे. चंद्रकांत, या लोकांना विचार की यांच्यातल्या किती जणांना त्यांच्या ठेवीपैकी काही रक्कम तरी मिळाली आहे आणि काय सांगितलं जात आहे जेव्हा इतकी वर्ष हा लढा सुरू आहे, 15 वर्ष झाली जवळपास, जर त्यांच्या ठेवीतले पैसे त्यांना मिळत नसतील तर मग काय, कुठल्या प्रकारे ही लढाई सुरू आहे आणि कुठली प्रक्रिया सुरू आहे? इतकी वर्ष कशी लागतायत? ओके, मला तुमच्यापैकी कुणाला ठेवीतले काही पैसे तरी मिळालेत का? कुणाला तुम्हाला काही मिळालेत का परत? मला फक्त मेडिकल करता मिळालेले आहे 1 लाख. 1 लाख मिळालेले आहेत. तुम्हाला किती मिळाले? मला मिळाले 1 लाख. किती मिळाले? 1 लाख सिनियर सिटीजन. काकू, तुम्हाला किती मिळाले? 1 लाख, पण त्याला आता खूप दिवस झाले मिळून. तुम्हाला किती मिळाले? 1 लाख. 1 लाख. तुम्हाला नाही मिळाले. वडिलांचे होते, अजून नाही मिळाले. तुमचे किती होते? 6 लाख होते. 6 लाख होते. नाही काका, आपण पाहिलं सगळ्यांच्या ठेवी जवळपास 5-6 लाखाच्या पुढं, पण मिळालेत फक्त 1 लाख. नाही, जसं तुम्ही सांगितलं RBIच्या नियमानुसार खातेदारांना मॅक्झिमम 1 लाख काढता येऊ शकतात काही डेव्हलपमेंट होईपर्यंत हार्डशिपच्या खाली. सिनियर सिटीजन असतील, उदरनिर्वाहाचा प्रश्न असेल तर दरमहा 5,000
याप्रमाणे 60,000 1 लाखापर्यंत आरबीआयच्या जाचक नियमामुळे यांना पैसे मिळत नाहीत. आरबीआयचे नियम आहेत, त्यांच्याकडे हार्डशिपचे निर्णय करायला यंत्रणा नव्हती. आम्ही मुंबईत मोर्चा घेऊन आरबीआयच्या उरावर बसला. हा कुठला धंदा आहे? इथनं अर्ज पाठवायचे मुंबईला, त्यांनी 2-3 महिन्यांनी त्याचा निकाल करायचा. इथं पेशंट ॲडमिट असेल तर मरेल का जगेल? 3-3 महिने यांची वाट. तेव्हा दुर्दैव पैसे मिळायचे असतील तर काय करावं लागेल? आता इथे त्या ब्रँचमध्येच अर्ज द्यावा लागतो हार्डशिपचा. खाली लग्न असेल, आरोग्याचा काही प्रश्न असेल तर 1 लाखापर्यंत पैसे मिळू. तुमचे किती पैसे असू देत बँकेत, 1 लाखाची लिमिट आहे मॅक्झिमम. कारण त्यावेळेला ती लिमिट उठवावी लागेल, त्याशिवाय यांना पैसे मिळणार नाही. हा आता लिमिट 1 लाखाची होती, कारण इन्शुरन्सची रक्कम त्यावेळी 1 लाखाची होती. आता इन्शुरन्सची रक्कम 5 लाख झालेली आहे. त्यामुळे 5 लाखापर्यंत द्यायला हरकत असायचं कारण नाही. त्याच्यात बदल करणं गरजेचं आहे. मग हे घोडा अडलंय कुठं नेमकं? आरबीआय. आरबीआय सगळ्याचं उत्तर आरबीआयमध्येच आहे. सगळ्या गोष्टी आरबीआयच खेळ करते आहे आणि त्यांना सर्वसामान्य जनतेशी काही देणं घेणं नाही. कसे जीवन जगत असतील, निवृत्त झालेली माणसं कशी जगत असतील, आजारपणाला काय करत असतील याचं त्यांना काही सैरसुधक नाही आहे. प्रत्येक गोष्ट आरबीआयमध्येच अडकते. आणि आता नवीन कायदे सगळे केलेले आहेत. सहकार खात्याला काही अधिकार राहिलेले नाहीत कुठलाही. सगळे आरबीआयने आपल्या हातात घेतलेले. म्हणजे बँकेनं वसुली केली प्रशासकाने 300-350 कोटीची वसुली केली. त्यातले 350 कोटी जवळपास खातेदारांना वाटले. हार्डशिप खाली काही ना काही कारणामुळे मेडिकल असेल, शिक्षणाकरता फ्या असतील, ह्या द्यायचं काम केलेलं आहे. ह्याच्याकडे नाही असं चंद्रकांत, नाही. आणखी सविस्तरपणे विचारता येतील का की जसं आपण म्हणू शकतोय की या सगळ्या वृद्धांचा देखील प्रश्न आहे, म्हणजे कोणकोणत्या कारणांसाठी त्यांना पैसे घेता येतात, स्वतःच्याच पैशांसाठी इतका लढा द्यावा लागतो आहे आणि त्याच्यासाठी आतापर्यंत म्हणजे या पुढे जाऊन त्यांचा निधी पूर्ण त्यांना मिळावा, त्यांनी जमा केलेली सगळी पुंजी त्यांच्यापर्यंत पोहोचावी, यासाठी आतापर्यंत म्हणजे लेटेस्ट कधीपर्यंत बैठका झाल्या होत्या आणि पुन्हा त्यांनी आत्ताच्या सरकारकडे याबद्दलची दाद मागितली आहे का किंवा आणखीन वाट काढण्याचा याच्यातून प्रयत्न झालाय का? केतकी रेणुका यांचे हे जे मिहीर सत्ते आहेत ना, गेली 5-6 वर्ष लढायला ते 2013 पासून आता शिखर बँक जे आहे, विद्याधर अनास्कर जे प्रशासक आहेत राज्य सहकारी बँक, ते आणि रुपी बँकेने दोघांनी मिळून प्रस्ताव दिलाय आरबीआयला की ही बँक आम्ही विलिनीकरण करून घ्यायला तयार आहोत, जेणेकरून या ठेवीदारांचे थकलेले पैसे जे आहेत ते देता येतील. आता बँकेची वसुली चांगली आहे, 350 कोटी वसूल झालेत, बाकीचे येणं बाकी आहे. संचालक मोकाट आहेत अक्षरशः, त्यांच्यावर कारवाई कुठलीच होत नाही. पण मध्यंतरी सरकार बदललं, यांचं म्हणणं असं आहे की फडणवीसांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला, पण आता पुढं काही होता येत नाही. आता लॉकडाऊन लागल्यामुळं मध्यंतरी आरबीआय सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे. म्हणजे हार्ड कॅश यांना मिळायला फक्त 1 लाखाचं लिमिट आहे, ते 5 लाखांपर्यंत मिळावेत, ही सगळ्यात मोठी अडचण आहे. मला सांगा, गेल्या किती दिवसापूर्वी हे सरकार रिस्पॉन्स देत नाही का तुम्हाला याच्यासाठी? सरकारकडनं तर काहीच होत नाही आहे दुर्दैवाने, कारण सगळे चेंडू आता रिझर्व्ह बँकेच्या कोर्टमध्ये आहेत. जे निर्णय घ्यायचे ते रिझर्व्ह बँकेने घ्यायचा आहे. विलिनीकरणाचा प्रस्ताव सुद्धा मान्य करून रिझर्व्ह बँकेने करायचा आहे. इथे सहकार आयुक्तांनी शिफारस करून पाठवलेला आहे आरबीआयला 24 नोव्हेंबरला. पण 24 नोव्हेंबर म्हणजे 7 वर्ष जे भोगतायत, 24 नोव्हेंबरला प्रस्ताव दिल्यानंतर किमान आरबीआयला हे कर्तव्य होतं की जेवढ्या लवकरात लवकर निर्णय घेता येईल ते निर्णय घ्या. आत्ताचं सरकार जे आहे महाविकास आघाडी, ते त्यांचं सहकार्य बघ तुम्हाला सहकार्य करतो की नाही? महाविकास आघाडीच्या सरकारच्या हातात काहीच राहिलेलं नाही. आरबीआय सरकारच्या ह्याच्यावर आरबीआयचे निर्णय होत नाहीत. त्यात रुपीचा प्रस्ताव होता. आता त्यात महाविकास आघाडीतले एक घटक शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, त्यांची सिटी बँक ती अडचणीत होती. ती आमचा प्रस्ताव 4 वर्षापासून चालला आहे. अडसूळांना 2 वर्ष झाली, त्यांची बँक अडचणीत आली. रुपी बँक 7 वर्षापासून अडचणीतनं प्रवास करते. मध्यंतरी शरद पवारांनी पुढाकार घेतला होता, मी ऐकलं. शरद पवारांनी पुढाकार घेतला होता. शरद पवारांनी अनास्कारांशी सगळं समजून घेतलं, माहिती घेतली. पण आता दुर्दैवाने शरद पवार जे करतील त्याच्या विरोधातच सगळ्या गोष्टी करायच्या असं केंद्र सरकारचं धोरण असल्यामुळे सगळेच आता ह्याच्यात गेले आणि केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आरबीआयने अडवून ठेवलं. आरबीआयकडेच अडकलेला आहे आणि आरबीआय सगळ्यात मोठी दोषी आरबीआयच आहे. रेणुका, पाहिलं आपण घोडं कुठं अडलंय, प्रेक्षकांना कळू द्यावं. हे केंद्र आणि राज्याच्या भांडणात रुपी बँकेचं विलिनीकरणाचा प्रस्ताव अडकून पडलेला आहे. हे स्वतः जे लढा देत आहेत मिहीर दत्ते यांनीच सांगितलेलं आहे. त्यामुळं आरबीआयने जर निर्णय घेतला तात्काळ, तर तात्काळ या बँकेचं विलिनीकरण होऊ शकतं आणि या ठेवीदारांचे सगळे जे पैसे जे आहेत तात्काळ मिळू शकतात.
पण RBI कुठलाही निर्णय घेत नाही, कारण आपल्याला माहिती आहे केंद्रात बीजेपी त्याच्यामुळे सरकार इतके आहे, ठेवीदारांचा राज्यात प्रश्न महाविकास आघाडी सध्या सरकार आहे. येऊन आपण इथं म्हणतो की अडकून पडलेले आहेत आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमच्या आणखीनही प्रतिनिधींकडून राज्यभरातल्या आणखीन कुठल्या बँकांमधल्या ठेवीदारांचे प्रश्न समोर येतात याकडे लक्ष असेल, पण एका ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण जातोय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आता आपल्या सोबत आहेत. सुरेश, आपण या वृत्तमालिकेतून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की किती मोठ्या प्रमाणात ठेवीदारांना हाल सहन करावे लागतात. बीडमध्ये अशी कोणकोणती उदाहरणं आहेत आणि किती मोठ्या प्रमाणात या बँकांच्या घोटाळ्यामुळे या सगळ्याच ठेवीदारांचे अक्षरशः हाल होत आहेत? बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवाज येतो माझा? हो हो. बीड जिल्ह्यामध्ये मैत्रेय म्हणून पॉलिसी कंपनी होती, तर त्याच्यामध्ये हे जवळपास 15 ते 20 हजारच्या महिला आहेत, त्यांनी ठेवी ठेवलेल्या होत्या आणि ती संस्था जी बँक होती ती बुडीत निघाली. त्यानंतर या महिलांचे अक्षरशः ज्या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून पैसे गोळा केलेले होते त्यांचे पैसे मिळाले नाही. आज त्यातल्या जवळपास 5 ते 7 महिलांनी आत्महत्या सुद्धा केल्या, त्यांचे घर संसार सुद्धा उद्ध्वस्त झाले. यानंतर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 5 बँका ज्या बुडीत निघालेल्या बँका होत्या त्यामध्ये चंपावती बँक होती, त्यांच्या ठेवीदारांचे पैसे तब्बल 10 ते 15 वर्षाच्या संघर्षानंतर त्यांना मिळाले. हिना बँक म्हणून होती, त्यामधल्या ठेवीदारांना आणखी अद्याप पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर महात्मा फुले म्हणून एक बँक आहे, त्याचेही जवळपास 15 ते 20 हजार ठेवीदार आहेत, त्यांचे पैसे मिळाले नाहीत. परिवर्तन मल्टीस्टेट आणि शुभमंगल मल्टीस्टेट यामध्ये सुद्धा अनेक गुंतवणूक केलेल्या जे ठेवीदार आहेत त्यांचे पैसे सुद्धा रखडलेले आहेत. त्यामुळं या ठेवीदारांना पैसे मिळणार कधी हा आज खूप मोठा प्रश्न आहे आणि ते वारंवार या संदर्भात तक्रारी करणं असेल, मंत्र्यांना भेटणं असेल, प्रशासन शासन प्रशासन गुन्हे दाखल करणं, यातून सुद्धा अद्यापर्यंत त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे आता अशा परिस्थितीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आर्थिक संकट असताना या माणसांना मात्र हे ठेवलेले पैसे, हक्काचे पैसे, घामाचे पैसे मिळत नसल्या कारणानं खूप मोठी अडचण होते. सुरेश, पण अशा या सगळ्यांवर म्हणजे जसं तुम्ही आता एक 4 ते 5 उदाहरणं सांगितली, त्यांच्यावर आता काय प्रकारची कारवाई करण्यात आली आहे का? तिथे देखील राजकारण्यांचं सोयरसुतो किंवा लागेबांधे असल्यामुळे तिथे देखील कारवाई होताना दिसत नाहीये? यामध्ये तर साहजिकच या ज्या बँका आहेत त्याचे सभासद वाढवण्यासाठी राजकीय जर वरदहस्त असेल तरच ह्या वाढवल्या जातात. परिवर्तन मल्टीस्टेट म्हणून इथं माजलगाव मधली मल्टीस्टेट आहे, त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे, मात्र अद्यापर्यंत अटक करण्यात आलेली नाही. त्यानंतर जी शुभमंगल बँक आहे त्यामधले आपेट म्हणून जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली, मात्र अद्यापर्यंत ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. हिना बँकेच्या संदर्भात सुद्धा तीच गोष्ट आहे, ठेवीदारांना पैसे मिळालेले नाहीत. आणि जी मैत्रेय म्हणून जी बँक आहे आणि पॉलिसीज कंपनी आहे यामध्ये तर 25 ते 30 हजार आणि महाराष्ट्रातला जर आकडा काढला तर यातला महाराष्ट्रातला आकडा खूप मोठा आहे. नाशिक मधून हे चालवलं जायचं, मात्र यामधले जे ठेवीदार आहेत त्यांनी काही जणांनी आत्महत्या केलं, सुसाईड केले. पण सुरेश ही खूप गंभीर बाब आहे की आत्महत्या केल्यानंतर सुद्धा काही कारवाई अजून झालेली नाही आणि उर्वरित जे ज्यांच्या ठेवी तिथे आहेत, ज्यांचे पैसे बुडालेले आहेत त्यांच्यापर्यंत काही रक्कम सुद्धा पोहोचली नाहीये. अद्यापर्यंत काहीच रक्कम मिळालेली नाही त्यांना. फक्त म्हणजे गुन्हा दाखल केल्यानंतर एकत्रित गुन्हा दाखल करा म्हणून सांगितलं जातं. गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला 3 महिने झाले, 2 वर्ष झाले, मात्र अद्यापर्यंत त्याच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही. अद्यापर्यंत त्यांना एकही रुपया त्यांच्या हक्काचा आणि घामाचा पैसा मिळालेला नाही. त्यामुळे ही जी कुटुंब आहेत, सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब आहेत, यामुळे यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण होते. सुरेश, आपण बघतोय की अशा रीतीने ह्यांची सगळ्यांची कायदेशीर लढाई सुरू आहे, पण आता या संदर्भात कोणत्या बैठका होऊ शकल्यात का? म्हणजे काही ठिकाणी आपण बघितलं की सरकार बदलल्यानंतर त्यांना प्रतिसाद मिळाला नाही असं देखील म्हटलं जात आहे का? तिकडे देखील अशी काही समस्या आहे की आत्ताच्या सरकारकडून त्यांना प्रतिसाद मिळत नाही, कारण लाखो ठेवीदारांचे पैसे यात अडकलेत? या संदर्भामध्ये मैत्रेय कंपनीचे ज्यांच्या मैत्रेमध्ये ज्यांचे पैसे अडकलेले होते त्यांच्या इथले जे ठेवीदार आहेत त्यांनी बैठक घेतलेली होती. बैठक घेऊन इथले जे स्थानिक आमदार आहेत, इथले जे मिनिस्टर आहेत त्यांना सुद्धा त्यांनी भेटलेले होते, निवेदन दिलेलं आहे. गुन्हा दाखल झालेला आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीडमध्ये, मात्र त्याचं पुढे कुठलीही प्रोग्रेस झालेली नाही. लोकप्रतिनिधींना भेटून सुद्धा हा विषय अधिवेशनामध्ये मांडा या संदर्भामध्ये त्यांनी कमीत कमी 3 ते 4 वेळेस त्या महिला एकत्रित शिष्टमंडळ घेऊन भेटले असतील, मात्र अद्यापर्यंत त्यांच्या बाबतीमध्ये कुठलाही ठोस निर्णय घेतला गेला नाहीये. साधारण अशा किती बँका असतील आणि अशा किती ठेवीदारांचे, म्हणजे त्याचं प्रमाण किती असेल? आपण विचार केला बीडचा तर बीडमध्ये मैत्रेय बँकेमध्येच तब्बल जवळपास 15 ते 25 हजार
महिला ठेवीदार आहेत आणि हिना बँक असेल, चंपावती, त्याचबरोबर लोकमान्य आणि परिवर्तन मल्टीस्टेट आणि शुभमंगल, याचा एकूण जर आकडा काढला तर 50,000 ठेवीदार असतील की ज्यांनी त्यांचे पैसे ठेवलेले आहेत आणि त्यांचे पैसे त्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांचा जो लढा आहे तो लढा सुरू आहे. शासन, प्रशासन, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी यांना सुद्धा भेटणं, निवेदन देणं हे तर सुरू आहे, मात्र त्यामधून अद्यापपर्यंत त्यांना न्याय मिळालेला नाही. सुरेश, या ज्या बँका तुम्ही सांगताय, या बँकेची काही राजकीय लागेबांधे होते का? आणि बऱ्याच बँका या चर्चेत होत्या कारण लाखो ठेवीदार, लाखो रुपयांच्या ठेवी बुडालेल्या आहेत सर्वसामान्यांच्या. तर राजकीय लागेबांधे या बँकांमधून काही पुढे आले होते? राजकीय लागेबांधे गुन्हे दाखल केले गेले त्यावेळेस राजकीय कुठल्याही व्यक्तीचं नाव नव्हतं, मात्र राजकीय व्यक्तींचे हस्तक असलेले, त्यांच्या जवळचे नातेवाईक असलेले, कार्यकर्ते असलेले अशीच व्यक्ती आहेत. मात्र त्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष गुन्हा दाखल न झाल्यामुळे आपण त्यांचं कोणाचंही नाव घेऊ शकत नाही. मात्र हे राजकीय त्यांना वरदहस्त असल्या कारणानंच या सगळ्या बँका सुरू होत्या आणि हे बुडीत प्रकरण निघाल्यानंतर 2-2, 4-4, 5-5 वर्ष होऊ नये अद्यापर्यंत जर कारवाई जशी पाहिजे तशा पद्धतीने होत नसेल तर साहजिकच याला कोणीतरी पाठीशी घालते का असा प्रश्न देखील निर्माण होतो. अगदी धन्यवाद सुरेश या सगळ्या माहितीबद्दल. आणि आपण बघतोय रेणुका, फक्त एका शहरामध्ये हे मर्यादित नाहीये, तर पेण अर्बन बँक असेल, कराड बँक असेल किंवा रुपी बँक असेल किंवा जसं सुरेश जाधव आपल्याला सांगत होते ते म्हणजे मैत्रेय फंड जो आहे, मैत्रेय पॉलिसी जी आहे, जी महिलांमध्ये विशेष लोकप्रिय होती, अशा सगळ्या ठिकाणी खूप विश्वासानं लोक पैसे ठेवतायत आणि ते त्यांना नंतर कधीच मिळत नाही अशी परिस्थिती आहे. आणि याच मुद्द्यावर ही वृत्तमालिका आपण नंतर देखील पाहणार आहोत, पण एका ब्रेकची वेळ झाली आहे. पहा फक्त न्यूज 18. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि केतकी, आपण काही भागातल्या प्रतिक्रिया आपण बघितल्यात, पुण्यातली नेमकी समस्या काय ते समजून घेतलीच आहे, पण यानंतर आपण पिंपरीला आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आता आपल्या सोबत आहेत आणि मोहन जाधव रायगडहून आता आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला आपण जाणार आहोत गोविंद वाकडे आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्या कडे काय समस्या घेऊन ठेवीदार पोहोचले ते देखील जाणून घेऊयात की किती प्रमाणात या ठेवीदारांना आणि कुठल्या बँकेच्या ठेवीदारांना या अशा प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. एखादा डायरेक्टर येतं का बघ 5 मिनिटात. गोविंद, आवाज येतोय? हो येतोय. गोविंद, किती प्रमाणात इथल्या ठेवीदारांना समस्या जाणवत आहेत, कुठल्या बँकांमुळे किंवा कुठल्या पतपेढ्यांवर आतापर्यंत कारवाई होताना दिसते आणि या ठेवीदारांच्या काय समस्या आणि त्याचं प्रमाण किती आहे पिंपरीमध्ये? एक महत्त्वाचा विषय असा आहे की हे उद्योगनगरी आहे आणि इथे जे ठेवीदार सर्वसामान्य कामगार होते, आता ज्या इथे महत्त्वाच्या ज्या बँक होतात म्हणजे व्यापारी बँक जी असेल, व्यापाऱ्यांची बँक म्हणून जी ओळखली जात होती सेवा विकास बँक, ती आता प्रचंड त्याच्यामध्ये आपण बघितलं तर 38% NPA आहे. त्याचबरोबर रुपी बँक जी 2013ला बुडाली आणि त्याच्यानंतर अण्णासाहेब मगर बँक या शहराची जी ओळख होती, 10 शाखा त्या बँकेच्या आहेत. या तिन्ही बँकांमध्ये प्रचंड अफरातफर झाल्याची जी माहिती आहे किंवा जे आरोप आहेत ते होत आहेत. आपल्यासोबत रुपी बँक जी बुडालेली आहे, म्हणजे आता विलगीकरणाचा मला वाटतं त्याच्या सुरू आहे प्रोसेस. काय तुमच्या समस्या आहेत? 7 वर्ष होत आहेत. जवळपास 7 वर्षापासून या बँकेची जी प्रशासक आहेत त्या प्रशासक मंडळाला मुदतवाढ मिळते, परंतु निश्चित अशी कुठलीच माहिती सभासद किंवा ठेवीदारांना कळवली जात नाही. फक्त पेपरमध्ये येतं, मुदतवाढीचीच बातमी असते फक्त की या 3 महिन्याची मुदतवाढ मिळाली, 3 महिन्याची मुदत. आज 7 वर्षापासून सर्व ठेवीदार आणि खातेदार त्रस्त झालेले आहेत आणि अनेकांचे या प्रकरणामध्ये मृत्यू झालेले आहेत. माणूस मेल्यानंतर सुद्धा जर पैसे मिळणार नसतील तर नक्की पैसे मिळणार कधी आणि कशा पद्धतीने मिळणार हाच सगळ्यांसमोर मोठा प्रश्न आहे. सहकार खातं काय करते? वेळोवेळा तिकडे पाठपुरावा केला जातोय. जसं मी म्हटलं की आता व्यापाऱ्यांची बँक म्हणून जी ओळखली जात होती पिंपरी चिंचवडमधली सेवा विकास सहकारी बँक, तिचं काय झालं आपण जाणून घेऊया. खरं तर आत्ता जी बँकेची परिस्थिती आहे, गुन्हे दाखल झालेल्या संचालकावर आणि आता काय परिस्थिती आहे ही लगेच जर त्याची दखल घेतली नाही तर बुडीत निघेल काय बँक? किती ठेवीदार आहेत? बँकामध्ये ठेवीदार आहेत, परंतु ठेवी जो दार आहे त्याची जी ठेवी आहे ते कधी डुबणार हे कोणाला माहिती नाही. बँकाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि सगळे जे डायरेक्टर लोक, संचालक आता फरार झालेले आहे. 238 कोटी रुपयाचे मी मुंबई FIR दाखल केले होते.
त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीवर स्थगित दिलेली आहे. अगर ते स्थगित नाही दिली होती तो आता सगळेच डायरेक्टर हे जसे दुसरे बँकामध्ये डायरेक्टर जेलमध्ये आहे हे सगळे डायरेक्टर जेलमध्ये राहणार होते. पण आता जे नवीन एक झालेले आहे प्रसाद नलवडे यांनी FIR दाखल केलेले आहे हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये. त्याचे नावावर ते विनय आराणेकरी नौकर होते त्याचे नावावर खोटे डॉक्युमेंट दाखल करून 1,60,00,000 रुपये कर्ज मंजूर केलेले आहे. त्यामध्ये अमर मूलचंदानी त्याचे डायरेक्टर बँकाचे कर्मचारी यांना दबाव टाकून आणि त्याचे काही रिश्तेदार कर्मचारी आहेत त्यांना मिळून 1,60,00,000 रुपये ते मंजूर केले. संचालकांनी स्वतःच अपहार केला, नियमभंग केला अशी माहिती यांच्याकडे आहे. परंतु याचा पाठपुरावा करून देखील त्याची काही दखल घेतली जात नाही. अण्णासाहेब मगर बँक जी या शहराची ओळख आहे तिथे नेमकं काय झालंय आणि आत्ता परिस्थिती काय आहे? अण्णासाहेब मगर सहकारी बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 24 जुलै 2017ला सॅप लावलेलं आहे. आता हा सॅप लावल्यानंतर त्याच्यात बँकेने स्पष्ट लिहिलेलं आहे बँकेचं की बँकेची काय परिस्थिती आहे त्याच्यानुसार कुठली कारवाई होत नाही आहे. पहिल्यांदा मागील हे संचालक मंडळ चेअरमन हे सर्व सांगत आहेत की बँकेची स्थिती सक्षम आहे. पण मागील 4 वर्षापासून आम्हाला सभासदांना लाभांश दिलेलं नाही आहे. लाभांश द्यायचं नाही याचं कारण ते सांगतायत की रिझर्व्ह बँक परवानगी देत नाही. रिझर्व्ह बँकेला प्रत्येक बँकेला परवानगी मागावं लागत नाही लाभांसाठी. पण पर्टिक्युलरली ह्या बँकेला सॅप लावले असल्यामुळे रिझर्व्ह बँकेने हे कळावं की या सॅपचं नंतर झालं काय. रिझर्व्ह बँक काय करते कालच्या बँकेसारखं अचानक बॉम्ब टाकते प्रत्येक वेळी. कराड बँक आहे हा कालचा बॉम्ब आहे हा बॉम्ब टाकते. मग रिझर्व्ह बँकेला जर आता 2017 पासून या बँकेची कंडिशन माहिती आहे तर बँक त्याच्यावर कारवाई का करत नाही. अगदी कराड सारखा जर ऐनवेळी परवाना रद्द केला तर तिथे जे शेकडो खातेदार असतात त्यांचे पैसे असतात त्यांचं काय होईल हे रिझर्व्ह बँक विचार करत नाही. खरं तर कोरोनाचा काळ होता, पैसे नव्हते आणि बँकांमध्ये पैसे असून सुद्धा ते तुम्हाला भेटले नाही. कोर्टात ठेवायचे काय पैसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. काय तुमचं म्हणणं आहे? अगदी बरोबर आहे. आर्थिक अनियमिततेचं कारण दाखवून 2013 पासून रुपे बँकेवरती आर्थिक निर्बंध लादले आणि हे निर्बंध वाढतच चाललेले आहेत. आता 28 फेब्रुवारी 2011 पर्यंत निर्बंधांची मुदत वाढवली. ही बँक इतर बँकांमध्ये विलीन होईल आणि आपले ठेवलेल्या ठेवी किंवा छोट्या छोट्या रकमा या मिळतील या आशेवरती खातेदार आपलं जीवन जगतायत. पण त्यांची निराशा होती. हार्डशिप योजनेमध्ये लोकांना आपलेच पैसे काढून घेण्यासाठी नाना प्रकारची सर्टिफिकेट आणि प्रमाणपत्र देऊन आपले पैसे कसे तरी काढून घ्यावे लागले. कवडे रेवडे जेवढे मिळाले तेवढ्याच, बाकी सगळा प्रॉब्लेमच आहे. आता आपण रोख पैसे जवळ ठेवावे तर नोटबंदीसारख्या काळामध्ये लोकांना आपलेच पैसे बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये रांगा लावाव्या लागतात. आणि आपल्या देशातल्या सरकारची मानसिकता ही आहे की 500 रुपयाची नोट किंवा मोठी रकमेची अगदी महिलासुद्धा ज्या रकमा साठवतात की आपल्या संसारामधनं वेगळं ठेवून तर तो सगळा ब्लॅक मनी ही एक चुकीची धारणा आहे. आणि त्याच्यामुळे नोटबंदीसारख्या काळामध्ये मग पैसा जर जवळ ठेवला तर बँकेमध्ये जाऊन रांगा लावायच्या आणि आपलाच पैसा काढून घेण्यासाठी परत त्रास करून घ्यायचा हा एक प्रकार आहे. आता ठेवीदारांच्या किती वर्षांपासूनच्या सगळ्या समस्या आहेत आणि लाख मोलाची सगळी कमाई आयुष्यभराची ती आता अक्षरशः तीच परत मिळवण्यासाठी अतोनात हाल या सगळ्याच ठेवीदारांना सहन करावे लागतात. आणि या व्यतिरिक्त देखील राज्यातल्या आणखीन ठेवीदारांच्या समस्या आपण या वृत्तमालिकेतून जाणून घेणार आहोत. पण घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेकनंतर परत भेटूयात. रायगडचे आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आपल्या सोबत असणार आहेत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुडालेल्या बँकात त्यातल्या ठेवीदारांच्या व्यथा आपण मांडण्याचा प्रयत्न करतोय. आपण रायगडला जाणार आहोत. मोहन जाधव आपल्या सोबत येत. मोहन, पेण अर्बन बँकेचा सगळ्यात मोठा घोटाळा आणि त्याचे जे हजारो ठेवीदार आहेत त्यांच्या सगळ्या व्यथा आपण वारंवार मांडल्या होत्या. आता या खातेदारांचं काय म्हणणं आहे, कारण अजूनही त्यांच्या हाती काहीच लागलं नाहीये. रायगड जिल्ह्यातलं हे पेण अर्बन बँक आहे. 75 वर्षाची ही बँक आहे. या 750 कोटींची ही त्या बँक आणि 1,98,000 ठेवीदार आहेत. त्यांचे खरंच पैसे बुडाले. 10 वर्ष झाले त्यांना एकही मिळाले नाही. आपल्यासोबत खातेदार आहेत, त्यांना आपण विचारूया किती वर्ष झाली आणि तुमचे किती पैसे होते त्या बँकेत? वैयक्तिक माझे 5 लाखाच्या व्यवहार होते, पण मी संघर्ष समितीचा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतोय. जवळपास 1,98,000च्या वरती ठेवीदार आणि खातेदार आहेत आणि यांचे 758 कोटी रुपयाचा हा घोटाळा केला गेला. जुनी बँक, सर्वात मोठी बँक
आणि नॅशनलाइज बँकांची सर्व्हिस मिळत नाही, त्यामुळे सहकारी बँकांकडे लोक वळतात आणि स्थानिक बँक असल्यामुळे आणखीन जुन्या जाणत्या मंडळींनी सुरू केलेली बँक आमच्याकडच्या सर्व जे छोटे व्यापारी आहेत, फेरीवाले आहेत किंवा ज्यांचे शेतीचा पैसा आलेला आहे, पेन्शनरांचा पैसा आहे, अशा सगळ्यांनी या बँकेमध्ये आपला आयुष्यभराची कमाई ठेवलेली आहे आणि 1,98,000 ठेवीदारांपैकी जवळपास 500हून अधिक ठेवीदार हे मयत झालेले आहेत आणि जे आता आहेत ते सुद्धा 70 आणि 60 वर्षाच्या पुढचे सगळे आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत आणि यांना केव्हा न्याय मिळणार? ठेवीदार संघर्ष समितीतर्फे आम्ही हायकोर्टात गेलो म्हणून हायकोर्टाने अतिशय काही चांगले निर्णय दिले ठेवीदारांच्या बाजूने की ह्या ज्या जप्त केलेल्या मालमत्ता आहेत त्या सुद्धा ठेवीदार संघर्ष समितीने त्या शासनाच्या मागे लागून आणि संशोधन सगळीकडे शोध घेऊन या ज्या ठेवीदारांच्या पैशातनं घेतलेल्या प्रॉपर्टीज आहेत या मोठ्या प्रमाणावर जप्त केलेल्या आहेत आणि हे सगळं कोर्टासमोर मांडल्यानंतर कोर्टाने माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला की या मालमत्ता ठेवीदारांच्या पैशातनं घेतलेल्या आहेत, त्या विका आणि त्यांचे पैसे ठेवीदारांना प्राधान्याने द्या अशी स्पष्ट ऑर्डर केली. पण यामध्ये सुद्धा ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट शिरला आणि त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये यावरती स्टे घेतलेला आहे. हे अतिशय अडचणीच्या लोकांना ठरलेलं आहे. 10 वर्ष होऊन गेली, अनेक ठेवीदार आपल्या अगदी बरोबर आहे मोहन. आणि येणाऱ्या बुलेटिनमध्ये देखील या व्यथा आपण आमच्या आणखीन कुठल्या पातळीपर्यंत आपल्याला पोहोचवता येतात आणि यावर काही कारवाई होताना दिसते काय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. येणाऱ्या बुलेटिनमध्ये देखील आपण या वृत्तमालिकेत काय म्हटणार आहोत, पण आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.